एवरीवन, अस्सलाम वालेकुम, सबको नमस्कार. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. चला मेकअप स्टार्ट करूया. मी हिचं पूर्ण फेसवर पेटीएम केलेला आहे. त्यानंतर मी करेक्टर यूज करत आहे आणि ज्या ज्या ठिकाणी मला वाटलं त्या त्या ठिकाणी मी याला करेक्टर लावलेला आहे आणि याची चांगली ब्लेंडिंग करत आहे. ब्लेंडिंग छान झाली पाहिजे. चला आपण करूया ब्लेंडिंग. ज्या ज्या ठिकाणी मी करेक्टर यूज केलेलं त्या त्या ठिकाणी चांगली ब्लेंडिंग करून राहिली. त्यानंतर मी फाउंडेशन अप्लाय करत आहे आणि फाउंडेशन अप्लाय केल्यानंतर याला चांगल्या पद्धतीने आपण ब्लेंड करून घेऊया. हे बघा अशा प्रकारे ब्लेंडिंग छान करायला पाहिजे. चला ब्लेंडिंग करूया. परत ब्लेंड छान वाटत आहे ना. माझं फाउंडेशन अप्लाय करून झालेलं आहे. आता यानंतर मी याला कन्सिलर अप्लाय करत आहे. बघा हे कशी दिसत आहे ना. मागे माझी बहीण नाचत आहे, छोटीवाली काकाची मुलगी. हे बघा हिला आता भूत बनवून टाकायचं अशा प्रकारे. त्यानंतर छान पद्धतीनं आपण लावून घेऊया कन्सिलर आणि याला सुद्धा छान ब्लेंड करून घेऊया. ब्लेंडिंग खूप प्रॉपर झाली पाहिजे, म्हणजे ब्लेंडिंग खूप सुंदर दिसायला पाहिजे, एकदम इवन, एकदम जादू दिसत आहे ना. आता यानंतर आपल्याला आय मेकअप सुरू करायचा आहे. तर मी बेससाठी हिच्या डोळ्यावर सुद्धा कन्सिलर लावलेला आहे लाईट शेडचा. लहान बहीण चांगली उशीला आणून देत आहे, बिचारीला मान दुखत होती. तर याला सुद्धा छान पद्धतीने ब्लेंड करून घ्यायचं आहे. लाईन्स वगैरे दिसायला नको. मी ब्लेंडिंग करत आहे. नंतर पावडर अप्लाय करायचं आहे. पूर्ण फेसवर सुद्धा पावडर अप्लाय करून घ्यायचं मेकअप सेट करण्याकरिता. आणि त्याला सुद्धा लावत आहे. चला आय मेकअप स्टार्ट करून घेऊया. मी अगोदर लाईट ब्राऊन कलर घेतलेला आहे आणि त्याला चांगल्या पद्धतीने ब्लेंड करत आहे क्रीज लाईनवर. हे बघा अशा प्रकारे. त्यानंतर एक डार्क शेड घेतलेला आहे आणि त्याला सुद्धा छान पद्धतीने ब्लेंड करून राहिले. ब्लेंडिंग बघा अशा प्रकारे ब्लेंडिंग व्हायला हवं. आणि त्यानंतर मी तिला कट करत आहे क्रीजला, म्हणजे की मी कन्सिलर यूज करत आहे. त्यामध्ये यूज केल्यानंतर मी कॉर्नरला एक डार्क शेड देत आहे आणि तो डार्क शेड घेऊन मी चांगलं ब्लेंड करून राहिली कॉर्नरमध्ये. बघा अशा प्रकारे. त्यानंतर तिची आयब्रो कॉन्टरिंगसुद्धा केली. बघा अशा प्रकारे करायचं आहे त्यालासुद्धा. आणि त्यानंतर मी नोज कॉन्टरिंग सुरू केलेली आहे. सेकंड आय मेकअपसुद्धा केलेला होता मी, आणि आय मेकअपसुद्धा करून झालेला होता. मग मी तिच्या फेसमध्ये नोज कॉन्टरिंग सुरू केलेलं आहे. चिक्सचं कॉन्टरिंग करून राहिली. मी लाईटच करत आहे कारण की जास्त आवडत नाही तिलासुद्धा. आणि त्यानंतर ब्लशर अप्लाय करत आहे. मला ब्लशर खूप जास्त आवडतं, बट मी व्यक्तीच्या हिशोबाने लावत असते. त्याला जेवढं आवडतं तेवढंच मी अप्लाय करत असतो. त्यानंतर मी तिला हायलायटरसुद्धा लावत आहे. बघा नोजवर, चिक्सवर, सगळ्या ठिकाणी मी तिला प्रॉपर हायलायटर सुद्धा लावत आहे. हायलायटिंग करून घेतली. सगळं झालेलं आहे. आता मी तिला लिपस्टिक अप्लाय करत आहे. बघा अशा प्रकारे. मला लिपस्टिक अप्लाय करणं पण खूप आवडतं. मग माझी लिपस्टिक लावून झालेली आहे. बघा एका लिपस्टिकने किती लूक उठत असतो, किती अट्रॅक्टिव्ह दिसत असतो फेस. आता किती सुंदर दिसते ना ती, माशाअल्लाह. आणि तीसुद्धा स्माईल करत होती. त्यानंतर लिपस्टिक अप्लाय केल्यानंतर मी तिला मस्कारा लावला. दोन्ही डोळ्यांना कट होती त्या ठिकाणी मी ग्लिटर यूज केलेला होता, व्हाईट सिल्वर कलरचा. ती इतकं सुंदर लूक देत होता तो. आणि तिच्या डोळ्यांवर सुद्धा इतकं सुंदर वाटत होता तो सगळं. त्यानंतर मी तिला काजळ वगैरे लावला, डोळे ओपन करायला लावला आणि तिला काजळ अप्लाय केला. हे बघा असं काही दिसत होतं. माशाला किती क्यूट वाटत आहे ना, किती सुंदर दिसते ना ती. त्यानंतर मी आयशॅडो घेऊन तिच्या डोळ्याच्या खाली लोअरला आयशॅडो अप्लाय केलेला आहे थोडा थोडा. दोन्ही डोळ्यांना लावलेला आहे मी खाली, बघू शकता अशा प्रकारे. हा खूप अट्रॅक्टिव्ह दिसत असते अशा प्रकारे लावलेला. तर लॅशेस लावलेला आहे तिला. चांगल्या पद्धतीने तिला सेट करत आहे. हे बघा अशा प्रकारे. आणि मी हिला फिक्सर वगैरे सगळं मारलेलं होतं, पण तो व्हिडिओ मी घेऊ शकली नाही, सॉरी. ऑलमोस्ट माझा मेकअप कंप्लीट झालेला आहे आणि हिचं लूक खूप सुंदर दिसत होता. तुम्ही बघू शकता हिच्या आय मेकअपसुद्धा. हे बघा अशा प्रकारे दिसत आहे. थँक्यू सो मच गाईज व्हिडिओ बघण्याकरिता. लाईक करा, सबस्क्राईब करा.